In last lecture, we discussed about the oral surface of Asterias, and now we are going to study aboral surface of Asterias. So, aboral surface म्हणजे बॅकसाईडचा पोर्शन ॲस्टेरियासचा म्हणजे स्टारफिशचा. The aboral surface of Asterias contains the following structures. aboral surfaceमध्ये कुठले कुठले स्ट्रक्चर असतात ते आपण यामध्ये डिस्कस करू. तर फर्स्ट आहे ॲनस, देन मॅड्रिपोराइट, थर्ड स्पाइन्स, फोर्थ डर्मल ब्रांचिया, फिफ्थ पेडिसिलारिया. तर बॅकसाईड पोर्शनमधले आपल्याला स्टडी करायचे आहे 5 स्ट्रक्चर्स. त्याचे कुठले कुठले आहे? फर्स्ट ॲनस, सेकंड मॅड्रिपोराइट, थर्ड स्पाइन्स, फोर्थ डर्मल ब्रांचिया आणि फिफ्थ आहे पेडिसिलारिया. तर फर्स्ट ॲनस डायग्राममध्ये इथे दाखवलेलं आहे. ॲनस, दिस इज अ पोर्शन ऑफ ॲनस. सो इट इज स्मॉल सर्क्युलर ॲपर्चर. इट इज सिच्युएटेड क्लोज टू द सेंटर ऑफ सेंट्रल डिस्क ऑफ ॲबोरल सरफेस. हे काय असते? एक स्मॉल सर्क्युलर ॲपर्चर असते, म्हणजेच ओपनिंग असते, आणि इट इज सिच्युएटेड क्लोज टू द सेंटर ऑफ द सेंट्रल डिस्क. हे कुठे प्रेझेंट असतात? situated close to the center of the central disc of aboral surface. Then second structure is the madreporite. इथे madreporite आहे. It is large circular. इथे दाखवलेलं आहे काय असते? large circular button like porous plate. It is situated towards one side of the disc between two arms. हे कुठे प्रेझेंट असतात? 2 आर्म्सच्या मधातल्या साईडमध्ये प्रेझेंट असतात. तर दिस 2 आर्म्स आर कॉल्ड बायव्हियम. आणि 2 आर्म्सच्या मधात प्रेझेंट असल्यामुळे ह्या 2 आर्म्सला काय म्हटलं जाते? बायव्हियम म्हटलं जाते. आणि रिमेनिंग 3 ज्यामध्ये हे प्रेझेंट राहत नाही त्याला ट्रायव्हियम म्हटलं जाते. द मॅड्रिपोराइट इज अ सिव लाईक प्लेट विथ न्यूमरस नॅरो अँड रेडिएटिंग ग्रूव्ज बिअरिंग पोर्स विच लीड इन टू द वॉटर वस्क्युलर सिस्टीम इनसाइड द बॉडी. जे मॅड्रिपोराइट आहे ते कशाचा? सिव लाईक प्लेट असतात विथ न्यूमरस नॅरो अँड रेडिएटिंग ग्रूव्ज. त्याच्यामध्ये काय असते? न्यूमरस नॅरो अँड रेडिएटिंग ग्रूव्ज असतात. ते कशाचं काम करतात? वॉटर वस्क्युलर सिस्टीमचं काम करतात. नेक्स्ट थर्ड इज द स्पाइन्स. स्पाइन्स मीन्स काटेरी. द एंटायर ॲबोरल सर्फेस इज कवर्ड विथ न्यूमरस शॉर्ट स्ट्रॉंग ब्लंट इमूवेबल कॅल्कॅरियस स्पाइन्स ऑर ट्युबरकल्स. जे एंटायर पोर्शन आहे स्टारफिशचा म्हणजेच ॲस्टेरियाचा, ते काय करते? न्यूमरस शॉर्ट स्ट्रॉंग ब्लंट इमूवेबल कॅल्कॅरियस स्पाइन्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. कॅल्कॅरियस म्हणजेच कॅल्शियमनी बनलेले असतात. त्यांची अरेंजमेंट ट्यूब लाईक्स असतात, म्हणूनच त्याला काय म्हटलं जाते? ट्युबरकल्स. अरेंज इन इरेग्युलर रोज पॅरलल विथ लॉंग एक्सिस ऑफ द आर्म्स. ते कुठे इरेग्युलर अरेंजमेंट असतात, म्हणजे सर्वीकडे ते प्रेझेंट असतात. देन फोर्थ आहे डर्मल ब्रांचिया. ऑन द ॲबोरल सर्फेस अ मायन्यूट फिंगर लाईक हॉलो अँड रिट्रॅक्टाईल प्रोसेस आर फाउंड कॉल्ड ॲज डर्मल ब्रांचिया. ॲबोरल सर्फेसमध्ये जे फिंगर लाईक हॉलो रिट्रॅक्टाईल प्रोसेस असतात, जे इथे डॉट्स दिलेले आहे, त्याला काय म्हटलं जाते? डर्मल ब्रांचिया ऑर गिल्स ऑर पॅपेली. त्याचं दुसरं नाव काय आहे? गिल्स त्याला म्हटलं जाते किंवा पॅपेली. दिस प्रोजेक्ट थ्रू मायन्यूट डर्मल पोर्स ऑफ द इंटुगमेंट अँड सर्व फॉर रेस्पिरेशन ॲज वेल ॲज एक्सक्रेशन. ते कशाचं काम करतात? पॅपेली रेस्पिरेशनचं, कारण की त्यामध्ये काय असतात? पोर्स असतात, ॲज वेल ॲज ते कशाचं काम करतात? एक्सक्रेशनचं. फिफ्थ आहे पेडिसिलारिया. सो पेडिसिलारिया हा डिफेन्स मेकॅनिझमसाठी काम करतात, म्हणजे फॉरेन ऑर्गॅनिझम्स कुठला ॲक्ट करत आहे तर त्याच्यापासून प्रोटेक्शनचं काम करायला पेडिसिलारिया जे ऑर्गन्स आहे ते स्टारफिशला कामी येतं आहे. तर पेडिसिलारिया काय आहे? दीज आर व्हाईट मायक्रोस्कोपिक जॉ लाईक स्ट्रक्चर्स. हे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. इथे लेबल नाही केलेलं आहे. हे जे डॉट्स आहेत त्याला काय म्हटलं जातं? पेडिसिलारिया. Pedicillaria, they are white microscopic
जॉ लाईक स्ट्रक्चर्स ऑकरिंग बिटवीन द स्पाईन्स, त्यामध्ये डॉट डॉट्स दिलेले आहे ते मायक्रोस्कोपिक असतात. जॉ लाईक स्ट्रक्चर्स ऑकरिंग बिटवीन द स्पाईन्स ऑफ ओरल अँड ॲबोरल सर्फेस. पेडिसिलारिया कुठे प्रेझेंट राहते? बोथ साईड्सला, मीन्स ओरल अँड ॲबोरल सर्फेसला. इच पेडिसिलारिया कन्सिस्ट ऑफ लॉंग और शॉर्ट स्टाउट अँड फ्लेक्झिबल स्टॉक. पेडिसिलारियामध्ये काय असते? लॉंग किंवा शॉर्ट स्टाउट असते आणि फ्लेक्झिबल स्टॉक असतो. Stalk bears 3 calcareous ossicles or plates, a basilar plate at the extremity of the stalk bearing of at its top 2 jaws. स्टॉक जे आहे ते काय करतात? 3 calcareous ossicles याच्यामध्ये असते. देन jaws are movably articulated basilar plate and are serrated along their opposite edges. The jaws can be open or closed by the contraction of minute abductor and adductor muscles. तर पेडिसिलारियाला जॉज असतात आणि ते जॉजचं काम काय असते? कॉन्ट्रॅक्शन करण्याचं ड्यू टू ॲबडक्टर अँड ॲडक्टर मसल्समध्ये. त्याच्या पेडिसिलारियामध्ये कुठल्या मसल प्रेझेंट राहतात? ॲबडक्टर आणि ॲडक्टर मसल. द पेडिसिलारिया विच कंटेन 3 calcareous piece and a stalk called forciculate, pedunculate and pedicillaria. The pedicillaria which contains 3 calcareous pieces and a stalk. जे पेडिसिलारियामध्ये 3 calcareous pieces राहते and a stalk, त्याला काय म्हटलं जाते? फॉर्सिक्युलेट, पेडन्क्युलेट, पेडिसिलारिया. दिस इज अ डायग्राम ऑफ क्लस्टर ऑफ पेडिसिलारिया, पॅपिला अँड स्पाईन. फर्स्ट डायग्राम, क्लस्टर ऑफ पेडिसिलारिया. अरेंजमेंट कशी असते? डर्मल और ब्रांचियल पॅपिला इथे दाखवलं आहे आणि ट्युबरकल और स्पाईन हे आहे. देन नेक्स्ट डायग्राम इज अ स्ट्रेट टाईप पेडिसिलारिया. स्ट्रेट टाईप्स हा ब्लेडसारखं काम करत असते. आणि थर्ड इज द क्रॉस टाईप पेडिसिलारिया. मीन्स यामध्ये रिंग्स लाईक अरेंजमेंट असतात आणि इथे ब्लेडसारखी स्ट्रेट अरेंजमेंट असते. सो देअर आर 2 टाईप्स ऑफ पेडिसिलारिया इन ॲस्टेरियाज. ॲस्टेरियाजमध्ये 2 टाईप्सचे पेडिसिलारिया राहते. फर्स्ट आहे स्ट्रेट टाईप. B is the straight type pedicillaria and second is the cross type. So first straight type, in this the jaws are straight. यामध्ये काय असते? jaws हे straight असतात and when closed they meet together along their entire length. हे straight असल्यामुळे जेव्हा मीट होते तेव्हा ते काय होते? टुगेदर होतात along their entire length. The two jaws work against each other like the blades of forceps. मी आता सांगितल्याप्रमाणे ते कशाचं काम करतात? ब्लेड्स ऑफ फोर्सेप्स. देन सेकंड इज दी क्रॉसेस टाईप. द पेडिसिलेट आर स्मॉल अँड आर अरेंज इन रिंग्स. इथे काय असतात? लॉंग असतात हे स्मॉल असतात आणि अरेंज असतात रिंग्स लाईक. व्हाईट स्पाईन्स ऑन द ॲबोरल सर्फेस. इन देम 2 jaws क्रॉस इच अदर लाईक अ पेअर ऑफ सीझर्स. जे कैची एकमेकांमध्ये फिक्स होते त्या टाईप्स हे काय होत असतात? फिक्स होत असतात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रिंग्स. द पेडिसिलारिया आर सेन्सिटिव्ह टू कॉन्टॅक्ट. दे सर्व ॲज अ डिफेन्सिव्ह अँड ऑफेन्सिव्ह ऑर्गन्स. ते कशाचं काम करतात? डिफेन्सिव्ह ऑर्गन्सचं काम करतात. दे हेल्प इन किपिंग द बॉडी सर्फेस फ्री फ्रॉम डेब्रिस. म्हणजे डेड सेल्सपासून फ्री करायचं काम कोण करत असते? पेडिसिलारिया अँड मायन्यूट ऑर्गॅनिझम्स which may settle on the body surface. In this way they provide protection to gills. In some starfishes they may also help in capture of small prey. Small fishes, starfishes मध्ये कशाचं काम करत असते? पेडिसिलारिया कॅप्चर ऑफ प्रे. Then next, the entire surface of the body including the 2 feet. Entire surface of the body including the 2 feet, spines, pedicillaria and dermal branchia is ciliated. जे एंटायर सरफेस आहे बॉडीचं त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते? 2 feet, स्पाइन्स, पेडिसिलारिया अँड डर्मल ब्रांचिया हे काय असते? सिलिएटेड असतात. म्हणजे याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? सिलिया. द बॉडी ऑफ ॲस्टेरिया इज इनक्लोज इन अ हार्ड बट फ्लेक्झिबल इंटुगमेंट. जे ॲस्टेरियाची बॉडी आहे ते इनक्लोज झालेली राहते. हार्ड असते पण ते कशी? फ्लेक्झिबल असते. मीन्स इलास्टिक लाईट. द हार्डनेस ऑफ द इंटुगमेंट इज ड्यू टू द प्रेझेन्स इन इट ऑफ कॅल्केरियस ऑसिकल. ते जे बॉडी आहे ॲस्टेरियाची ते हार्ड कशामुळे असते? तर ड्यू टू द प्रेझेन्स इन इट कॅल्केरियस ऑसिकल. त्याच्यामध्ये काय असते? कॅल्शियमचे ऑसिकल्स असतात त्याच्यामुळे.
नेक्स्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ॲस्टेरियास. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच फूड इनटेक कसं करतात ते, काही फूड जे युजफुल मटेरियल्स आहे ते ॲब्झॉर्ब कसे करतात बॉडीमध्ये, आणि जे अनयुजफुल मटेरियल आहे ते एक्सक्रीट कसे करतात. होल सिस्टीम जे आपण एक्सप्लेन करणार आहोत त्याला काय म्हटले जाते, डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ॲस्टेरियासची कशाने बनले आहे, कुठले ऑर्गन्स वर्क करतात आणि काय काय प्रोसेस आहे ते आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ॲस्टेरियासमध्ये बघू. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ॲस्टेरियास कंपॅरायझेस द एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम दोन ऑर्गन्सनी बनलेली आहे, मीन्स दोन सिस्टीमनी बनलेली आहे, एक एलिमेंटरी कॅनल आणि एक डायजेस्टिव्ह ग्लँड. तर फर्स्ट आहे एलिमेंटरी कॅनल. इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे डायजेस्टिव्ह ग्लँड प्रेझेंट आहे आर्म्समध्ये. दिस इज द पोर्शन ऑफ ॲनस. ॲनसच्या जवळ आहे स्टमक. दिस इज द रेडियल कॅनल. सो एलिमेंटरी कॅनल, द सी स्टार ॲस्टेरियास possess a complete digestive tract situated in the central disc. जे सी स्टार आहे ॲस्टेरियास ते काय करतात, कंप्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट सिच्युएटेड राहते त्यांच्यामध्ये, कुठे, सेंट्रल डिस्कमध्ये. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट असतो आणि डायजेस्टिव्ह ग्लँड. देन इट लाईज अलॉंग द ओरल ॲबोरल एक्सिस. हे कुठे प्रेझेंट असतात, ओरल आणि ॲबोरल एक्सिसमध्ये, आणि इज क्वाईट शॉर्ट ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ द बॉडी अलॉंग दॅट एक्सिस. आणि ते काय असं शॉर्ट असतात कारण की फ्लॅटनिंग असते बॉडी अलॉंग द एक्सिस. बिटवीन द माउथ अँड द ॲनस इट कॅन बी डिफरन्शिएट इन टू इसोफॅगस, स्टमक अँड इंटेस्टाईन. माउथ ते ॲनस ते काय डिफरन्शिएटेड करते, इसोफॅगस जे एलिमेंटरी कॅनलमध्ये प्रेझेंट असते, देन स्टमक अँड इंटेस्टाईन. सो फर्स्ट माउथ. The pentagonal actinostome leads into mouth when is situated on the oral surface. Mouth central साईडला प्रेझेंट राहते ओरल सरफेसला. The pentagonal actinostome lead into mouth when is situated on the oral surface in the center of peristomial membrane. The mouth is surrounded by sphincter muscle. माउथला सराउंडेड काय असते, स्पिंक्चर मसल, म्हणजे फूड इंटेक करायसाठी ते काय ते कामी येत असते. द माउथ लीड्स अपवर्ड्स इन टू इसोफॅगस. तो माउथ कुठे जॉईंट होतो, नंतर इसोफॅगसला. देन नेक्स्ट इसोफॅगस. इट इज अ शॉर्ट वाईड अँड वेंट्रल ट्यूब. इट ओपन्स ॲबोरोली इन द स्टमक. इसोफॅगस हा काय असतो, शॉर्ट असतो. ॲस्टेरियाचा वाईड अँड वेंट्रल ट्यूब, ट्यूबलाईक अरेंजमेंट, वर्टिकल ट्यूब. इट ओपन्स ॲबोरली इन द स्टमक. तो कुठे ओपन्स होतो, बॅक साईडला होतो, कुठे, स्टमकमध्ये. दिस इज अ पोर्शन ऑफ स्टमक. देन स्टमक. इट इज अ स्पेशियस सॅक ऑक्युपाईंग मोस्ट ऑफ द इंटेरियर ऑफ द सेंट्रल डिस्क. कुठे प्रेझेंट असतो तो सेंट्रल डिस्कमध्ये. इट इज डिफरन्शिएट इन टू लार्जर ओलर पार्ट ऑफ कार्डियाक स्टमक अँड अ स्मॉलर ॲबोलर पार्ट ऑर पायलोरिक स्टमक. स्टमक डिफरन्शिएटेड होत असते दोन भागामध्ये. एक लार्जर ओरल पार्ट जे ओरल साईडला प्रेझेंट असतो तो कार्डियाक स्टमक, अँड अ स्मॉलर पार्ट जो पायलोरिक स्टमक म्हटलं जाते, कुठे प्रेझेंट असतो तो बॅक साईडला. म्हणजे दोन पार्ट कुठले, कार्डियाक स्टमक आणि सेकंड इज दी पायलोरिक स्टमक. कार्डियाक स्टमक प्रेझेंट असतो ओरल सरफेसला आणि ॲबोरल सरफेसला स्मॉल पोर्शन, स्मॉल स्टमक प्रेझेंट असते, त्याला काय, पायलोरिक स्टमक. तर फर्स्ट कार्डियाक स्टमक. द कार्डियाक स्टमक इज कनेक्टेड विथ इसोफॅगस. जे कार्डियाक स्टमक आहे ते कशाला कनेक्ट राहते, इसोफॅगसला. इसोफॅगस इट इज अ मस्क्युलर हायली फोल्डेड वॉल विच बल्स आउट टू फॉर्म 5 लोब्स, 1 अपोजिट इच आर्म. ते काय करतात, 5 लोब्स बल्क्स करतात, 1 अपोजिट इच आर्म. द एंटायर कार्डियाक स्टमक कॅन बी कन्वर्टेड थ्रू द माउथ ॲट द टाईम ऑफ फीडिंग. आणि ते एंटायर कार्डियाक स्टमक कशाचं काम करतात, इव्हर्टेड थ्रू दी माउथ ॲट द टाईम ऑफ फीडिंग. देन दिस इज ब्रॉट अबाउट बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी मसल अँड कॉन्सिक्वेंट प्रेशर ऑफ द सिलोमिक फ्लुइड. ते कशाचं काम करतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी मसल अँड कॉन्सिक्वेंट प्रेशर ऑफ द सिलोमिक फ्लुइड. रिट्रॅक्शन इज ब्रॉट अबाउट बाय 5 पेअर्स ऑफ रिट्रॅक्टर मसल
विच कनेक्ट द कार्डियक स्टमक विथ द ॲम्ब्युलॅक्रल रिजेस ऑफ द 5 amps. ना ॲम्ब्युलॅक्रल रिजेसचं काम काय असतात, जे फूड आहे ते वस्क्युलर सिस्टीमचं काम करतात, म्हणजे ॲब्झॉर्प्शनचं काम करतात ते कोण, ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्ज. दिस रिट्रॅक्टर मसल्स आर कंपोज मोस्टली ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड अ फ्यू मसल. जे रिट्रॅक्टर मसल्स आहे ते काय करतात, कंपोज मोस्टली ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड अ फ्यू मसल फायबर्स ॲट ओरिजिनेट लाईक द मेसेंटरीज. दे आर दस कॉल्ड मेसेंटरीज ऑर गॅस्ट्रिक लिगामेंट्स. द कार्डियक स्टमक इज ग्लँड्युलर अँड सिक्रेट म्युकस. जे कार्डियक स्टमक राहते ते काय असते, ग्लँड्युलर असते, म्हणजेच त्याच्यामध्ये ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि ग्लँड्सचं काम काय असते, सिक्रेशन करायचं काम करत असते ग्लँड्स, आणि त्याच्यामुळे काय करतात, ग्लँड्युलर असल्यामुळे ते सिक्रेट म्युकस. सेकंड टाइप्स ऑफ स्टमक इज पायलोरिक स्टमक. सो पायलोरिक पायलोरिक stomach present at the backside, that is aboral surface. So cardiac stomach leads upwards into a small aboral pyloric stomach which is thin wall flattened star shape. जे पायलोरिक स्टमक असते ते कसं असते, थिन वॉल असते आणि फ्लॅटन स्टार शेप असते. इट इज सिम्पली द रिसेप्शन चेंबर ऑफ द डक्ट्स. ते कशाचं काम करते, रिसेप्शन चेंबर म्हणजे रिसेप्टर असते तो डक्ट्सचा फ्रॉम द पायलोरिक सिसाय. इट कम्युनिकेट्स विथ द इंटेस्टाईन. आणि जे पायलोरिक स्टमक आहे ते काय करतात, कम्युनिकेट्स करतात कशासोबत, इंटेस्टाईनसोबत. सो नेक्स्ट पार्ट इज इंटेस्टाईन. intestine. So intestine, it is a short tubular 5-sided tube extending vertically from aboral side of pyloric stomach. जे शॉर्ट ट्युब्युलर असते, 5-sided असते आणि कशाला अटॅच असते, ते ॲबोरल साईडच्या पायलोरिक स्टमकला. अँड स्टमक टू ओपन थ्रू अ मायन्यूट ॲनस इन द मिडल ऑफ ॲबोरल सरफेस ऑफ डिस्क. आणि ते इंटेस्टाईन कुठे ओपन होते, नंतर ॲनस. सो इट गिव्स आउट 2 or 3 स्मॉल ब्रांच अँड ब्राउनिश आउट pocketings called rectal cici, which are placed inner radially. Rectal cici are excretory glands, they secrete a brownish fluid. Rectal cici काय आहे, excretory gland आहे आणि काय करतात, secrete brownish fluid. Next portion is the anus. So the intestine open on the aboral surface of the central disc by a small rounded aperture, the anus. Intestine कुठे ओपन होते, aboral surfaceला, central discच्या by a small rounded aperture, आणि त्यालाच काय म्हटले जाते, anus. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरू होते एलिमेंटरी कॅनलपासनं, म्हणजेच फर्स्ट माउथ, देन सेकंड इसोफॅगस. इसोफॅगस हा अटॅच असतो स्टमकला. 2 टाईपचे स्टमक असतात, एक ओरल सरफेसला अँड ॲबोरल सरफेसला. फर्स्ट कार्डियाक, म्हणजे 2 पार्ट असते स्टमकचे, कार्डियाक स्टमक आणि पायलोरिक स्टमक. तर कार्डियाक स्टमक कुठे प्रेझेंट असतात, ऑन ओरल साईड, अँड पायलोरिक स्टमक प्रेझेंट असतो बॅक साईडला, म्हणजेच ॲबोरल साईड. पायलोरिक स्टमकमध्ये पायलोरिक सिसाय प्रेझेंट असतो आणि तो कशासोबत कम्युनिकेट्स करतो, विथ द इंटेस्टाईन. कार्डियाक स्टमक मध्ये रिफ्रॅक्टल मसल असतात आणि ग्लँड असतात, त्याच्यामुळे ते म्युकस सिक्रेट करतात. आणि इंटेस्टाईनमध्ये रेक्टल सिसाय असते, विच इज प्लेस इंटररेडियली, आणि रेक्टल सिसाय आर एक्सक्रेटरी ग्लँड्स, ते सिक्रेट ब्राउनिश फ्लूइड. इंटेस्टाईन ओपन्स इन ॲनस, अँड ॲनस इज द aperture, rounded aperture, and helps for excretion. Next, digestive glands. Each arm of Asterias contains a pair of digestive glands. Digestive glands काय असतात, each arm of Asteria, जे ॲस्टेरियाचे 5 आर्म्स आहे ते काय कंटेन, पेअर ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड्स और पायलोरिक सिसाय. पायलोरिक सिसायचं काम काय असते, कम्युनिकेट्स करतात ते इंटेस्टाईनसोबत, आणि त्याच्यामध्ये काय असते, रिसेप्शन चेंबर ऑफ द डक्ट्स. सो एक्सटेंडिंग up to its tip and is suspended from the aboral body wall by a pair of longitudinal mesenteries. Each pyloric system consists of double series of hollow lobulated sacs that open into a central tube duct. Pyloric systems कशाने, डबल सिरीज ऑफ हॉलो लोब्युलेटेड सॅक्सनी बनलेले असते आणि ते कशात ओपन होते, सेंट्रल ट्यूब डक्ट. 2 ducts of a pair of pyloric cici of each arm unite to form a main pyloric duct.
2 डक्ट्सपासनं ते काय मेन डक्ट तयार होते, पायलॉरिक डक्ट, दॅट ओपन्स इन टू द पायलॉरिक स्टमक ॲट वन ऑफ इट्स अँगल. ते कुठे ओपन होते, पायलॉरिक डक्टमध्ये, दॅट ओपन्स इन टू द पायलॉरिक स्टमक, म्हणजे पायलॉरिक स्टमकमध्ये पायलॉरिक डक्ट ओपन होते ॲट वन ऑफ द अँगल्समध्ये. नेक्स्ट, the epithelial lining of pyloric cici consists of 4 types of flagellated columnar cells. जे इपिथेलियल लाइनिंग आहे पायलॉरिक सिसायचे ते कशाने बनलेले असते, 4 टाइप्स ऑफ फ्लॅजिलेटेड कॉलुमनर सेल. फर्स्ट इज दी सिक्रेटरी और ग्रॅन्युलर सेल विच सिक्रेट प्रोटिओलिटिक, अमिओलायटिक अँड लिपोलायटिक इन्झाईम्स. जे इपिथेलियल लाइनिंग आहे पायलॉरिक सिसायची ते 4 यांनी बनलेली असते. फर्स्ट सिक्रेटरी और ग्रॅन्युलर सेल्स, म्हणजे त्याचं काम सिक्रेशनचं असते. तर ते काय सिक्रेट करतात, प्रोटिओलिटिक, अमिओलिटिक अँड लिपोलायटिक इन्झाईम्स. नेक्स्ट, म्युकस सेल्स विच सिक्रेट म्युकस. देन स्टोरेज सेल्स विच स्टोअर रिझर्व फूड ॲज लिपिड्स, ग्लायकोजन अँड प्रोटीन पॉलिसॅकॅराइड कॉम्प्लेक्स. अँड लास्ट अँड फोर्थ इज करंट प्रोड्युसिंग सेल्स which bear longer flagella that maintain a steady flow of enzyme. ते काय करतात, करंट प्रोड्युसिंग सेल विच बियर लॉंगर फ्लॅझेला असतो, मीन्स टेल लाईक अरेंजमेंट दॅट मेंटेन अ स्टेडी फ्लो ऑफ इन्झाईम्स टुवर्ड द स्टमक अलॉंग द ॲबोरल साईड अँड ऑफ डायजेस्टिव्ह फूड इन टू द पायलॉरिक सिसाय अलॉंग द ओरल साईड. नेक्स्ट, दिस इज द डायग्राम ऑफ एलिमेंटरी कॅनल इन ॲस्टेरियाज इन लॅटरल व्ह्यू. दिस इज द कार्डियाक स्टमक present on oral surface. This is anus. Then pyloric duct which is present at the region of pyloric stomach, anus. Then next, food and feeding in Asterias. Asterias is a carnivore, means depend on another organism. Carnivore animal and feed voraciously on worms, crustaceans, snails, oysters and fishes. The prey is captured and held in position by the arms and 2 feet. The cardiac stomach is everted out and wrap around the prey. Small animals are swallow. जे कार्डियाक स्टमक आहे ते काय करतात, रॅप करतात प्रेला, म्हणजे पकडतात. स्मॉल ॲनिमल्स आर सॉलो, म्हणजे ते गिळून टाकतात, जे स्मॉल ॲनिमल्स ते खातात ते. देन नेक्स्ट, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन अँड इजेक्शन. डायजेशन म्हणजे जे फूड आपण इंटेक केलेलं आहे ते डायजेस्ट कसे करतात. ॲब्झॉर्प्शन म्हणजे कुठले फूड्स ॲब्झॉर्ब करतात, आणि इजेक्शन मीन्स कुठले फूड आउटसाईड टाकतात. फूड अँड फीडिंग म्हणजे ते कसं फूड आतमध्ये घेतात आणि काय कशा पद्धतीने स्टमकमध्ये एंटर होते, हे झालं फूड आणि फीडिंगमध्ये. देन डायजेशन, ॲब्झॉर्प्शन अँड इजेक्शन. सो डायजेशन इन ॲस्टेरियाज इज प्रायमरली एक्स्ट्रा सेल्युलर. डायजेशन होते ॲस्टेरियाचं ते काय होते, एक्स्ट्रा सेल्युलर होते. आफ्टर इवर्टिंग द कार्डियाक स्टमक ओव्हर द कॅप्चर प्रेस, सी स्टार पोवर्स आउट डायजेस्टिव्ह इन्झाईम सिक्रेटेड बाय कार्डियाक स्टमक. जे आफ्टर इवर्टिंग म्हणजे घेतल्यानंतर ऑर्गॅनिझम्स इंटेक केल्यानंतर द कार्डियाक स्टमक ओव्हर द कॅप्चर प्रे, सी स्टार पोवर्स आउट डायजेस्टिव्ह इन्झाईम secreted by cardiac stomach and pyloric cici over the brain. The enzyme proteases, amylases and lipases digest the proteins and starches and fats respectively. The digested materials are then carried into the alimentary canal. जे digested materials आहे ते कुठे carried होते, alimentary canal मध्ये by the retraction of the cardiac stomach. This is brought about by contraction of the gastric ligaments. आणि ते कशा थ्रू होते, कॉन्ट्रॅक्शन होते गॅस्ट्रिक लिगामेंट्सचं. Then digestion of the semi-digested material, if any, is completed in the stomach and pyloric cici. तिथे काय होते असते, डायजेशन ऑफ सेमी डायजेस्टेड मटेरियल इफ एनी इज कम्प्लिटेड इन द स्टमक अँड पायलॉरिक सिसाय. नेक्स्ट, द डायजेस्टेड फूड इज ॲब्झॉर्ब मेनली बाय द पायलॉरिक सिसाय. जे डायजेस्टेड फूड आहे ते कुठे ॲब्झॉर्ब केले जाते, पायलॉरिक सिसाय. कुठे असते प्रेझेंट, पायलॉरिक स्टमकमध्ये. अँड डिस्ट्रीब्युटेड टू वेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी बाय सिलोमिक फ्लुइड. आणि ते पायलॉरिक सिसायमध्ये ॲब्झॉर्ब केल्यानंतर कुठे डिस्ट्रीब्यूट होते, वेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. कशा थ्रू, सिलोमिक फ्लुइड थ्रू. सिलोमिक फ्लुइड्स मीन्स कॅव्हिटीमधलं फ्लुइड. देन एक्सेस फूड इज स्टोअर ऑन द स्टोरेज सेल ऑफ द पायलॉरिक सिसा. जे एक्सेस फूड आहे ते कुठे स्टोरेज असते, सेल्स ऑफ द पायलॉरिक सिसा. द अनडायजेस्टेड फूड इज इजेक्टेड आउट थ्रू द ॲनस. जे अनडायजेस्टेड फूड आहे ते काय होत असते, इजेक्टेड होते थ्रू ॲनस. दिस आर ऑल अबाउट दी
digestion of estrius